आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी 24 तास तत्पर। नवजात शिशु अतिदक्षता विभाग, अद्ययावत अतिदक्षता विभाग, अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग, व्हेंटिलेटर, सेंट्रल ऑक्सिजन, ॲम्ब्युलन्स सेवा, डिजिटल एक्स-रे, पॅथॉलॉजी लॅब, फार्मसी, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, जॉइंट रिप्लेसमेंट, कॅशलेस इन्शुरन्स सुविधा, मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, संपर्क 8803 36 37 38। ईश्वरपूर येथे अल्पवयीन मुलीवर दोघांकडून अत्याचार, उसाच्या शेतात पीडितास सोडून पलायन। वाळवा तालुक्यातील माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे। एका अल्पवयीन मुलीची दुचाकी अडवून तिच्यावर दोघांनी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली। या प्रकरणी ईश्वरपूर पोलिसांनी 2 संशयित आरोपींना अटक केली आहे। आशिष जयवंत खांबे वय 26 राहणार खांबेमळा ईश्वरपूर व ऋतिक दिनकर महापुरे वय 27 राहणार आष्टा नाका ईश्वरपूर अशी संशयित आरोपींची नावे आहेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलगी ही अल्पवयीन आहे। हे माहीत असतानाही संशयित आरोपींनी संगनमत करून हे कृत्य केलं। 16 डिसेंबर 2025 रोजी रात्री 8:30च्या सुमारास उरून ईश्वरपूर येथील पेठ सांगली रोडवर एका हॉस्पिटलच्या मागील बाजूस असलेल्या एका उसाच्या शेतात ही घटना घडली। संशयित आरोपींनी पीडितेची दुचाकी थांबवून तिला जबरदस्तीने शेतात नेले। तिथे तिला बेल्टने बेदम मारहाण करत जीवे मारण्याची धमकी देऊन दोघांनी तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला। अत्याचार केल्यानंतर पीडितेला विवस्त्र अवस्थेत शेतात सोडून आरोपी तिथून पसार झाले होते। याबाबत पीडितेच्या आईने ईश्वरपूर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी तातडीने चक्र फिरवून आज दुपारी 4:26 दरम्यान दोघा जणांना ताब्यात घेतलं आहे। आशिष जयवंत खांबे वय 26 राहणार खांबेमळा ईश्वरपूर व ऋतिक दिनकर महापुरे वय 27 राहणार आष्टा नाका ईश्वरपूर अशी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत। या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी आरोपींवर भारतीय न्याय संहिता तसेच पोक्सो कायद्याअंतर्गत कठोर कलमे लावली असून या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सूर्यवंशी करत आहेत। या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून संशयित आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे।